नमस्कार अंगणवाडी सेविकाताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत जी.आर. करण्यात आले। या जी.आर.मध्ये आणखी नवीन अपडेट काय दिले आणि सानुग्रह अनुदान किती असेल ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत जी.आर. आहेत। दिनांक 24 सप्टेंबर 2024ला हे जी.आर. करण्यात आले। प्रस्तावना काय दिले बघा। एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांचे कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 5 लाख एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्यास निर्णय घेण्यात आले। मंत्रिमंडळाच्या दिनांक 23 जुलै 2024 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने या संदर्भात आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती। बघा सानुग्रह अनुदान किती असेल। अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये असेल आणि अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहेत। शासन निर्णय काय आहे बघा पुढे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। पुढे बघा पॉईंट दिले। सदर निर्णय दिनांक 1 एप्रिल 2024 पासून लागू राहील। कोणत्या दिवसापासून लागू राहणार आहेत तर दिनांक 1 एप्रिल 2024 पासून ही योजना लागू होणार आहेत। 3 नंबर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजने महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदान पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती क्षेत्रीय यंत्रणाकडून प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे निधीची मागणी शासनास सादर करावी। 4 नंबर बघा पॉईंट। सदर प्रयोजनाकरिता नवीन लेखा शीर्ष कार्यान्वित करून त्यामध्ये त्या वर्षात आवश्यक ती तरतूद विहित पद्धतीने अर्थसंकल्पीय करण्यात येईल। त्यानुसार सदर लेखा शीर्ष अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून सानुग्रह अनुदानाचा खर्च भागवण्यात यावा। 5 नंबरचं पॉईंट आहे बघा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तुम्ही या जी.आर.ला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जी.आर. डाउनलोड करून रीड करू शकतात। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरकीत करून काढण्यात येत आहे। प्रति बघा मुख्यमंत्री महोदय, उपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री गृह यांचे सचिव मंत्रालय मुंबई। ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।